चाकणकर मावशींना वाचवायला मामा मैदानात उतरलेलेत आणि बेताला सारखं माहिती नसल्यासारखं किंवा डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाल्यासारखं काहीतरी बरळायला लागलेत. एकदा ऐकून घ्या. रुपाली चाकणकरांचा काही दोष नाहीये. शेवटी माणूस आपला किती झाला तर हिंदू माणूस काढला आपल्याला एक काही असलं तर एक थोडं आपण रस्त्याने ते काय स्वतःहून गेले ना, कुठं कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले असतील, महाराजांचं दर्शन झालं असेल किंवा तिथं ते भेटले असतील किंवा त्यानंतर काय शेवटी आपण कोणाला तरी गुरु मानतो हे झालं असेल. त्यात रुपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठलीही चाकणकरताईंची चूक नाहीये. त्यामुळे या बाबतीमध्ये असं आता समजा अय भरणे मामा, तुम्ही बी जरा कशाला दगड मारताय घाणीमध्ये, येते शितुडा अंगावरती. चाकणकर बाई या तिथं मनाने गेलेल्या आहेत, त्यांना कोणी बोलवलेलं नाहीये. मामा, तुमच्या डोळ्यामध्ये बहुतेक मोतीबिंदू झालेला दिसतोय. त्या महाराजाचे पाय धुतायत. महाराज कशाला म्हणतात त्याला? भोंदू येतो, भोंदू. त्या भोंदूचे पाय धुतायत, त्याला छत्री धरतायत. नवे तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या भोंदूच्या ट्रस्ट मध्ये रुपाली मावशी या सदस्य आहेत. कार्यक्रमासाठी गेलेल्या नाहीयेत त्यांना सगळं माहिती होतं. नवे अजितदादांच्या बंगल्याबाहेर 2-3 वेळा मांत्रिकाचे प्रयोग झाले होते, त्यामध्ये पण बहुतेक यांचा हात असू शकतो, 100% असू शकतो. आणि काय तुम्ही पाठराखण करताय राव मामा? वाटलं पाहिजे काहीतरी. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा रे राजकारण्यांनो. तुम्ही म्हणता राजकारण्यांवरती कशाला बोलतो? हे भिकारचोट राजकारणी आहेत सगळे, एकमेकांची पाठराखण करतात. त्या खराताने असंख्य महिलांवरती अत्याचार केले, त्यांचे व्हिडिओ बनवले, त्यांना ब्लॅकमेल केलं, ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली हैदोष मांडला. त्यांना या राजकारण्यांनी पाठबळ दिलंय. त्याच्या संस्थेवरती चाकणकर मावशी सदस्य आहेत आणि भरणे मामा म्हणताय की चाकणकरांचा त्यात काही दोष नाहीये. लाजा कशा वाटत नाहीत रे तुम्हाला? लाजा जरा जनाची नाही मनाची तरी ठेवा. महाराष्ट्रातील जनता तुमचे हे चाळे उघड्या डोळ्यांनी बघते. तिच्या सहनशक्तीपेक्षा बाहेर गेलं तर तुम्हाला रस्त्यावरती पण फिरणं मुश्किल होईल रे. बलात्कार्यांना सपोर्ट करताय तुम्ही, प्रोत्साहन देताय, त्याच्यामध्ये नावं आल्यानंतर आपली माणसं म्हणून वाचवताय. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. थू तुमच्या जिंदगीवरती.